नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी तीनपट फुलणारी गव्हाची कुरडई आणि पांढरी शुभ्र बनून तयार होणारी। तुमचा सुद्धा गव्हाचा चीक जर लाल होत असेल किंवा कुरडई सुद्धा लाल होत असेल तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा। भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे। तुम्ही जर या पद्धतीने कुरडई केली तर तुमची सुद्धा कुरडई अगदी पांढरी शुभ्र बनून तयार होईल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी 1 किलो रेशनचे गहू घेतलेले आहे। हे गहू मी आधी छान असे स्वच्छ निवडून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, यामध्ये फक्त आपल्याला हे जे काळे किंवा हिरवे गहू येतात ते सर्व काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गहू भिजत घालायचे आहे। इथे तुम्हाला आता ज्या भांड्यामध्ये गहू भिजत घालायचे असतील त्या भांड्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी आता गहू 3 दिवस छान असे भिजवून घेणार आहे। यामधलं आपल्याला रोज सकाळी पाणी बदलायचं आहे। एक टाइम सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही यामधलं पाणी बदलून घेऊ शकता। इथे आता 3 दिवस मी पूर्ण गहू भिजवून घेतलेले आहे। चौथ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही, मस्त असे आपले हे गहू भिजलेले आहे आणि टम्म फुगलेले आहे। अगदी हाताने आपला गहू दाबला की त्यामधला चीक बाहेर आला पाहिजे इतपत आपल्याला हे गहू छान भिजवून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असे गहू भिजलेले आहे। त्यानंतर हे गहू मी परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गहू चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। इथे मी आता गहू छान असे मिक्सरला वाटून घेणार आहे। तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात कुरडया बनवायच्या असतील तर तुम्ही गिरणीमधून सुद्धा हे गहू दळून आणू शकता। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी मिक्सरला हे दळून घेतलेले आहे गहू। खूप जास्त जाड सुद्धा नाही आणि खूप जास्त अशी पेस्ट सुद्धा याची करायची नाही। हलकशी आपल्याला हे जाडसरच ठेवायचे आहे। सुरुवातीला आपल्याला एका भांड्यामध्ये हा चीक सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून जमा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा चाळणीमधून गाळून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, इथे मी सर्व चीक छान असा वाटून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी आता एक पुरणाची गाळणी घेतलेली आहे। त्याखाली आपल्याला एक मोठं भांडं ठेवायचं आहे आणि चमच्याने असा हा चीक छान असा गाळून घ्यायचा आहे। कोंडा जो आहे तो वरच राहते आणि चीक छान असा खाली पडते। बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला हा पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व चीक जो आहे तो गाळून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी जी पीठ गाळाची गाळणी येते किंवा रवा गाळणी येते त्यांनी सुद्धा हा चीक गाळून घेऊ शकता। इथे आता आपण एकदाचा जो चीक आहे तो सर्व गाळून घेतलेला आहे। त्यानंतर जो आपण बाजूला कोंडा काढून ठेवलेला होता तो परत आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि यामध्ये परत पाणी घालून हा कोंडा स्वच्छ असा हाताने धुवून घ्यायचा आहे। इथे आता आपल्याला परत तीच प्रोसेस करायची आहे आणि चीक यामधला सर्व असा काढून घ्यायचा आहे। यामध्ये भरपूर सारा चीक राहते अजून सुद्धा।
इथे मी आता सर्व चीक 2 वेळा काढून घेतलेला आहे. परत आपण तिसऱ्यांदा तीच प्रोसेस करणार आहोत. परत तिसऱ्यांदा आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडासा चीक राहिलेला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे माझा सर्व चीक जो आहे तो काढून झालेला आहे. भरपूर सारा चीक निघालेला आहे. परत आपल्याला हा जो चीक आहे तो अगदी बारीक चाळणीने गाळून घ्यायचा आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्ही आता चीक रात्रभर ठेवणार आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे. या चाळणीने आपल्याला 2 वेळा हा चीक गाळायचा आहे. तुम्हाला जर तरी सुद्धा हा चीक लाल दिसत असेल तर तुम्ही कपड्यांनी सुद्धा कॉटनच्या गाळून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही खूप सारा कोंडा निघालेला आहे. इथे मी 2 वेळा हा चीक छान असा गाळून घेतलेला आहे. यावर आता आपल्याला झाकण ठेवून रात्रभर चीक हा असाच ठेवायचा आहे आणि रात्री 11 वाजता आणि सकाळी आपल्याला यामधलं 2 वेळा पाणी बदलायचं आहे. मगच आपला चीक पांढरा शुभ्र हा असा बनून तयार होते. इथे तुम्ही कोंड्यामध्ये बघू शकता अजिबात आपला चीक बाकी राहिलेला नाही. त्यानंतर इथे मी यामधलं एकदा पाणी काढून परत यामध्ये पाणी घालून हा चीक रात्रभर असाच झाकून ठेवलेला होता. बघू शकता तुम्ही यावर अजिबात लाल कोंडा आलेला नाही कारण मी आधी यामधलं पाणी बदललेलं होतं. 2दा आपल्याला यामधलं पाणी बदलायचं आहे मगच आपला चीक पांढरा शुभ्र बनून तयार होते. यावरचं पाणी आता आपल्याला अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही यामधलं मी आता सर्व पाणी काढून घेणार आहे. अगदी पांढरं पाणी येईपर्यंत आपल्याला यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा जो चीक आहे तो अगदी तळाला बसलेला आहे. चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. मस्त असा आपला हा पांढरा शुभ्र चीक बनून तयार झालेला आहे. तुरटी न वापरता. त्यानंतर आपल्याला हा जो चीक आहे एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे. जेवढा चीक तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. इथे मी आता बरोबर ज्या भांड्याने आपण चीक मोजून घेतलेला होता त्याच भांड्याने आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे. इथे मी आता जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता जे आपण पाणी घेतलेलं होतं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाणी छान असं आपल्याला उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता सर्वात आधी मीठ घालून घेणार आहे. चमचाभर बघू शकता तुम्ही बरोबर मीठ घेतलेलं आहे. हे मीठ याला अगदी व्यवस्थित होते. यापेक्षा जास्त टाकू नका नाही तर कुरडया नंतर खारट होतात. इथे मी आता पाण्याला मीठ घालून झाल्यावर छान असं खळखळून उकळी काढून घेणार आहे. इथे आता आपल्याला एका हाताने चीक ओतायचा आहे आणि एका हाताने चीक हाटायचा आहे. तुमच्याकडे जर दोघं असतील तर एकाने चीक टाकायचा आणि एकाने चीक छान असा हलवून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला अजिबात न थांबता कंटिन्यू हा चीक हलवायचा आहे. इथे मी आता गॅस मीडियम करणार आहे. पहिले जो होता तो गॅस मोठाच होता. आता मीडियम करायचा आहे आपल्याला चीक हटून झाल्यावर. इथे आता आपल्याला चीक अजिबात सोडायचा नाही, नाहीतर लगेचच यामध्ये गाठी तयार व्हायला लागतात. बघू शकता तुम्ही इथे मी चीक छान असा हटवून घेतलेला आहे. त्यानंतर चीक आपल्याला एका जागी जमा करायचा आहे आणि थंड्या पाण्याच्या हाताने छान असा चीक हा आपल्याला थापून घ्यायचा आहे.
यावर आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं मीडियम गॅसवर हा चीक छान असा वाफवून घ्यायचा आहे. चीक आपल्याला व्यवस्थित वाफवायचा आहे, मगच आपल्या कुरडयाचे तार अजिबात तुटत नाही. 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला हा चीक बनून तयार झालेला आहे. इथे आता आपल्याला थंड्या पाण्यात हात घालून चिकाची अशा पद्धतीची गोळी बनवून तयार करून घ्यायची आहे. हे जर हाताला अजिबात चिटकत नसेल तर आपला चीक बनून तयार झालेला आहे. इथे आता आपण कुरडया बनवून तयार करून घेऊ. इथे मी आता अगदी जो आपला 0 नंबरचा जे साच्याचं जे पान येते त्याने मी आधी कुरडया घालून घेणार आहे आणि नंतर जे मीडियम असते त्याने सुद्धा घालणार आहे. 2 प्रकारच्या मी इथे कुरडया घालणार आहे. इथे मी आता मीडियम जे आपलं सोऱ्याचं पान असते त्यांनी सुद्धा अर्ध्या कुरडया तयार करून घेणार आहे. इथे माझ्या आता अशाच प्रकारे सर्व कुरडया बनून तयार झालेल्या आहे. 1 किलो मध्ये भरपूर साऱ्या कुरडया बनून तयार झालेल्या आहे. ह्या कुरडया मी आता 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये मस्त अशा वाळवून घेतलेल्या आहे. पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या कुरडया बनून तयार झालेल्या आहे. आणि ह्या दुसऱ्या सुद्धा बघू शकता तुम्ही, ह्या सुद्धा मस्त अशा बनून तयार झालेल्या आहे. इथे आता आपण दोन्ही सुद्धा कुरडया तळून बघू शकता तुम्ही, अगदी दुप्पट तिप्पट आपली ही कुरडई आणि पांढरी शुभ्र तळून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.